आता किती रमणीय करून मायेचं त्यांनी हे रूपक सांगितलेलं आहे बघा. काय म्हणतायत की सगळ्या विश्वाचं मूळ ब्रह्म आहे. मग हा जो ब्रह्म आहे ना, हे जे ब्रह्म आहे तो एक पर्वत आहे. आणि पर्वतरूपी ब्रह्म जे आहे त्याचा तुटलेला कडा, पर्वताचा तुटलेला कडा, त्या कड्यावरून मायारूपी नदी झेप घेते आहे. मायारूपी नदी त्या पर्वताच्या कड्यावरून खाली झेप घेते आहे. आणि ती झेप घेतल्यावरती लगेचच तिच्या पाण्यावरती पंचमहाभूतांचे बुडबुडे तयार झालेले दिसतात. ही मायानदी कशी आहे? दैवी आहे. आणि ती मायानदी तरुण जायला, तिच्या पलीकडे जायला अतिशय कठीण आहे. तरुण जाणं ही मायानदी माणसाला खूप कठीण आहे. आणि सृष्टीचा विस्तार होणं हेच तिचा प्रवाह आहे. कारण ती जेव्हा झेप घेते त्या कड्यावरून, तेव्हा सृष्टीचा विस्तार करणं ही संकल्पना तिच्या मनामध्ये असते की विश्वनिर्मितीचा संकल्प घेऊनच ती त्या कड्यावरून झेप घेते. आणि मग तिचं जो विस्तार झाला पाहिजे सृष्टीचा, हा तिचा प्रवाह आहे. आणि सगळ्या कालतत्वाला, काळाला गिळून टाकणं हा तिचा आवेग आहे, गती आहे, आवेग आहे. आणि प्रवृत्ती आणि निवृत्ती हे तिचे दोन तट आहेत, किनारे आहेत. आणि या सगळ्यात किनाऱ्यांना वगैरे ओलांडून ती फेसाळत निघालेली आहे पुढे पुढे. आता हे थोडंसं समजण्यासाठी मी इथे सांगते की बघा, इथे काय म्हटलं आहे की सृष्टीचा विस्तार करत जाणं हे मायानदीचं प्रवाह आहे. आता बघा, 50 वर्षापूर्वी आपल्या भारत देशाचं आपण जर उदाहरण घेतलं तर तेव्हा लोकसंख्या किती होती? 35 कोटी होती. आता लोकसंख्या किती आहे? 130 कोटी आहे. किती पटीने लोकसंख्या वाढलेली आहे बघा. आणि मग 130 कोटी लोकसंख्या, मग त्यांना राहायला घरं, इमारती, बिल्डिंगी, त्यांना खायला अन्न, वस्त्र, इतर मशीन्स, यंत्र सगळं आलंच ना, वाढतच गेलं या पसारा. आणि वेळ किती? 50 वर्ष फक्त. तेवढ्या ह्याच्यामध्ये 130 कोटी लोकसंख्या, हा सृष्टीचा पसारा वाढत गेलेला आहे. आणि काळाचा ग्रास घेतला आहे. म्हणजे सगळं काळ कमी करून कमी वेळामध्ये, कमी काळामध्ये सृष्टीचा विस्तार करणं हे ही मायानदी करते आहे. आणि अशी ती फेसाळत चाललेली आहे. म्हणजे नुसतं भारतामध्ये हे होतं आहे, संपूर्ण विश्वामध्ये हा पसारा आणखीन वाढलेला असणार. आणि विश्वामध्ये आणि सगळ्या याच्यामध्ये बघितलं तर तो पसारा आपण त्याचा विचार करण्याच्या पलीकडे आहे. तर मायानदीचं हे ध्येय आहे की या सृष्टीचा विस्तार करत जायचं. आणि मग काय आहे, या नदीमध्ये यम आणि नियमांची सगळी जी नगरं आहेत, शहर आहेत, ती सगळी अगदी वाहून जात आहेत. अर्थ काय? एवढी लोकसंख्या अफाट झाली का म्हणजे नियमांचा कोण ते नियम पाळणार आहे? आता बघताय ना सगळं काही. सगळं झाल्यावरती नियंत्रण ठेवणं हे अतिशय कठीण झालेलं आहे. कारण हा अफाट विस्तार झाल्यावरती इतक्या विस्ताराला नियंत्रण ठेवणं, त्यांना सगळ्यांना सगळे नियम समजावून सांगणं, हे सगळं नियंत्रणाबाहेर जाऊ शकतं. तर हे सगळे नियम वगैरे सगळे अगदी बाजूला पडत आहेत. आणि त्याला आवरता आवरता अगदी नाकेनऊ येत चाललेली आहे. कारण हे सगळा विस्तार वाढत चाललेला आहे. आणि मग या नदीमध्ये भोवरे कुठले आहेत? त्याच्यामध्ये द्वेषाचे भोवरे आहेत, मत्सराची वळणं आहेत. द्वेषाचे भोवरे फिरत आहेत या नदीमध्ये, मत्सराची वळणं घेऊन ती नदी जाते आहे. आणि या नदीमध्ये चमचम चमकणारी अनेक आकर्षणंसुद्धा आहेत, ज्याच्याकडे माणूस धाव घेतो या आकर्षणाकडे. जन्म आणि मृत्यू याचे खळगे आहेत या नदीमध्ये. जन्म आणि मृत्यू याचे खळगे या नदीमध्ये दिसत आहेत. आणि मासे आहेत या नदीमध्ये. कसे मासे आहेत की हे मासे अविचाराचे, अविवेकाचे, संभ्रमाचे असे मासे, सात्विक ज्या ज्या गोष्टी आहेत
त्या सगळ्या गोष्टी गिळून टाकतायत. सात्विक गोष्टी हे मासे अविवेकाचे, अविचाराचे, संभ्रमाचे हे मासे जे आहेत ते सगळं सात्विक स्वरूप, सात्विक गोष्टी सगळं गिळून टाकायला निघाले आहेत. आणि त्याचबरोबर अज्ञानरूपी भोरे इथे गर 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 फिरतायत, गैरसमज वाढतायत. तर हे असं सगळं इथे दाखवलेलं आहे. आणि मग ओवी येते 76वी. काय सांगतात इथे? उदयस्तांचे लोंढे, पाडित जन्म मरणांचे चोंढे, पाच भौतिक बुडबुडे होती जाती. उदयस्तांचे लोंढे, पाडित जन्म मरणाचे चोढे, पाच भौतिक बुडबुडे होती जाती. की उदय आणि अस्तांचे लोंढे धारण करणाऱ्या पंचमहाभूतांनी बनलेल्या देहांचे बुडबुडे निर्माण करणाऱ्या आणि आशेच्या नादाने फसवणाऱ्या तामसीपणाची प्रवाहाची धार अधिकच बलवान होत चाललेली आहे. म्हणजे तमोगुण वाढत चाललेला आहे. आणि इथे पंचमहाभूतांनी जी काही शरीरं बनलेली आहेत प्राण्यांची, ते सगळे बुडबुडे निर्माण झालेले आहेत. आणि या सगळ्या बुडबुड्यांना आशेच्या नादाने आशेचं बोट दाखवून, मदाचं बोट दाखवून त्यांना फसवणारी ही नदी सुसाट धावती आहे. तर अशी ही माया नदी पार करणं अतिशय कठीण आहे असं भगवंत सांगतायत. आणि मग 82 नंबरची ओवी येते 7व्या अध्यायातली, की हे किती कठीण आहे हे सांगताना ज्ञानदेव म्हणतायत, येथ एक नवलाओ, जो जो की जे तरुणो पाओ, तो तो अपाओ होय ते एक. काय आहे ही माया नदी तरुण जायला जो जो म्हणून उपाय करावा तो तो सगळा अगदी निरुपयोगी ठरतोय, तो अपाय ठरतोय. तरुण जाण्यासाठी जेवढे तुम्ही प्रयत्न कराल ते सगळे अगदी व्यर्थ जात आहेत. कारण काय? जो म्हणतो मी बुद्धीच्या सामर्थ्यावर ही नदी पार करेन, माया नदी, तर त्याची शुद्धच हरपून जाते बुद्धीने विचार करता करता. काही जण म्हणतात ज्ञानाच्या बळावरती आपण ही नदी पार करूया, तर ते ज्ञान खूप त्यांना वाटतंय आणि मग अहंकारात, त्या अहंकाराच्या ज्ञानडोहामध्ये ते कधी बुडतात हे त्यांनाच कळत नाही. काहींनी वेदांचा आधार घेऊन जायचं म्हणतात ते पार करूया नदी, तर ते गर्वामुळे ते त्यांनाही शक्य होत नाही आणि त्यांचा प्रयत्नसुद्धा व्यर्थ वाया गेलेला आहे. आणि तारुण्याच्या जोशामध्ये जे म्हणतात ही माया नदी आम्ही पार करू, ते तर विषय वासना अशा मगरींचं भक्ष्य ठरलेले आहेत, म्हणजे त्या वासनेमध्ये अडकलेले आहेत. तर असं एक रूपकात्मक असं या माया नदीचं छान वर्णन इथे केलेलं आपल्याला दिसतं आहे. आणि मग 14वा श्लोक येतो आहे, त्याच्यामध्ये भगवंत म्हणतायत, दैविहेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायामेतां तरन्ति ते. दैविहेशा गुणमयी मम माया दुरत्यया मामेव ये प्रपद्यन्ते मायाम एतां तरन्ति ते. भगवंत सांगतायत 14व्या श्लोकामध्ये भगवद्गीतेमध्ये की माझी ही त्रिगुणात्मक दैवी माया तरुण जायला अतिशय कठीण आहे, दुस्तर आहे. परंतु जे मला शरण येतात, मला भजतात, माझी पूजा करतात, माझी प्रार्थना करतात, ते मात्र ही माया नदी तरुण जाऊ शकतात. 91 ओवी 91 नंबरची ज्ञानेश्वरीतली, जेथ वैराग्याची नाव नरगे, विवेकाचा तागान लगे, वरी काही तरी ये योगे तरी विपायतो. ही माया नदी
पार करण्यासाठी वैराग्याची नाव आपण घेतली, तिला विवेकाचा दोरही बांधला ओढून आणण्यासाठी, तरीसुद्धा उपयोगी होत नाही. म्हणजे विरागीपणासुद्धा उपयोगी नाही आणि विवेक बुद्धीसुद्धा इथे उपयोगी ठरत नाही ही माया नदी पार करण्यासाठी. झालाच तर योगाभ्यासाचा उपयोग झाला तर होऊ शकतो, पण तो मार्गसुद्धा कठीण आहे असं भगवंत म्हणतायत. जेव्हा मुंगी ना मेरू पर्वत ओलांडून जाऊ शकेल, एवढीशी मुंगी आणि केवढा उंच मेरू पर्वत, तर ती छोटीशी मुंगी जेव्हा मेरू पर्वत ओलांडून जाईल, न्यायाधीश जेव्हा चोराला घाबरेल, असं अघटित कधी न घडणारं घडेल, तेव्हाच माणसाला ही माया नदी पार करणं शक्य होईल. म्हणजे याचा अर्थ काय? हे काही घडू शकणार नाही, माणूस काही माया नदी पार करू शकणार नाही. परंतु जे परमेश्वराला शरण जातात किंवा ज्यांना गुरुची कृपा लाभते, ते मात्र ही दुस्तर माया, कठीण माया जिंकू शकतात, ही माया नदी पार करू शकतात. एकच उपाय, भगवंताला शरण जाणं, भगवंताची पूजा करणं, प्रार्थना करणं, मनापासून त्याला शरण जाणं, एवढंच फक्त जे आहे हा उपाय, तोच माया नदी पार करू शकतात ही लोक. ज्ञानदेव सांगतायत 98 नंबरची ओवी. जया सद्गुरु तारू पुढे, जे अनुभवाचे कासे गाढे, जया आत्मनिवेदन तराडे आकळले. अनन्य भावाने जे सद्गुरूला शरण गेलेले आहेत, त्यांच्या आत्मबोधाच्या तराफ्याला सद्गुरू नावाडी म्हणून लागतात. म्हणजे त्यांना त्या मायानदीच्या पैलतिरी नेण्यासाठी ते नावाडी म्हणून स्वतः काम करतात सद्गुरू. आणि सद्गुरू म्हणजे काय? तर जे चांगलं विधायक कार्य करण्यासाठी तुम्हाला मार्गदर्शन करतात, तुम्हाला चांगल्या कार्याकडे वळवतात, हे सगळे सद्गुरू. मग तो कधी एखादा ग्रंथसुद्धा असू शकतो, एखादा ग्रंथ हा सुद्धा सद्गुरू ठरू शकतो. बरं, सद्गुरू हे कसे असतात? कोणत्याही प्रकारचा फोर्स करत नाही, कोणत्याही प्रकारचं दडपण तुमच्यावरती आणत नाही. शनिवारी जा मारुतीला, तिथे तेल घाला मारुतीला म्हणून सांगणार नाहीत. सोमवारी जा शंकराच्या पिंडीवर दुधाचा अभिषेक करा सांगणार नाहीत. तर तुम्ही स्वतंत्रपणे विचार करायचा, चांगलं काय, विधायक काय, सकारात्मक काय, सत्कार्य काय, हे तुम्ही स्वतः शोध घ्यायचा. आणि हा शोध घेण्यासाठी हे सद्गुरू तुम्हाला मदत, सहकार्य जरूर करतात. आणि ही गुरुकृपा म्हणजे सात्विकतेकडे मनाचा अखंड असा प्रवास सुरू राहणं, म्हणजे ही गुरुकृपा. म्हणजे त्या प्रकाशामध्ये मग आपली पावलं जी आहेत ही पुढे पुढे पडत राहतात. आणि अशी गुरुकृपा झाली की मग मात्र इथे माया संपते. ही माया नदी जन्मालाच येत नाही अशी गुरुकृपा असल्यावरती, सद्गुरूची कृपा असल्यावरती. आणि मग त्यामुळे माणूस भोवऱ्यामध्ये सापडत नाही, द्वेषाच्या मत्सराच्या भोवऱ्यामध्ये सापडत नाही, अडकत नाही, गुंतत नाही. तरी सद्गुरूची कृपा असणं, भगवंताला शरण जाणं, हे इथे उपाय सांगितलेले आहेत. आणि सद्गुरू म्हणजे जो आपल्याला चांगलं कार्य करण्यासाठी मार्गदर्शन करतो, ते सद्गुरू. हे एखादा ग्रंथसुद्धा असू शकतात, त्याच्या वाचनातून सुद्धा आपण हे चांगलं कार्य करू शकतो. तर ही कृपा असल्यावरती मग माया नदी पार करायला कुठलीही अडचण येत नाही. तुमच्याकडे कसली मत्सराचे, द्वेषाचे भोवरे येत नाही, विषय वासनाच्या मगरीच्या विळख्यात तुम्ही पडत नाही. तर हे सगळं करणं अतिशय महत्त्वाचं आहे. आणि मग यश, कीर्ती, मान, सन्मान, ज्याला रिद्धी आणि सिद्धी म्हटलेलं आहे, परमार्थ क्षेत्रामधलं हे नाव आहे. तर हे जे आहे ना, यशामुळे कधी कधी काय होतं
किंवा कीर्तीमुळे डोळ्यावरती केव्हा झापड येईल हे कळत नाही. आणि मग मोहमयी वातावरण जे आहे ते बाजूला सारून आधी विज्ञान जाणून घेतलं पाहिजे. आणि विज्ञान जाणून घेतल्यावरती मग ज्ञान समजून घेतलं पाहिजे. यासाठी ज्ञानदेव सांगतायत की विज्ञानाच्या क्षेत्रामधील म्हणजे प्रपंचातील छोट्या छोट्या मोहांवर विजय मिळवणं, तो विजय मिळवण्यास शिकणं हा अध्यात्माचा आहे. जिथे होतं त्या ठिकाणी अशा पद्धतीचा विजय मिळवायला माणूस शिकला की तिथे मग अध्यात्माचा उदय व्हायला लागतो. आणि हा उदय आपल्या अंतःकरणामध्ये होऊ देण्याचा माणसाने प्रयत्न केला पाहिजे. आणि त्यानंतर मग त्यांनी भक्तांचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. हे भक्तांचे 4 प्रकार कुठले? तर एक आर्त भक्त, दुसरा अर्थार्थी भक्त, अर्थार्थी, तिसरा जिज्ञासू भक्त, चौथा ज्ञानी भक्त. हे 4 प्रकार भगवंतांनी सांगितले आहेत. 110वी ओवी हे प्रकार ज्याच्यामध्ये निरूपण केले आहे ज्ञानदेवाने. ज्ञानदेव सांगतायत, तेथार्थ जो आरतीचे निव्याजे, जिज्ञासू तो जाणावयाची लागे भजे, तिजेनी तेणे इच्छिजे अर्थसिद्धी. अर्थ म्हणजे काय? अर्थभक्त म्हणजे ज्याला दुःख आहे, वेदना आहेत, त्याला भोगाव्या लागत आहेत वेदना, आणि तो यातून आपली सुटका व्हावी, हे दुःख सगळं दूर व्हावं म्हणून भगवंताची उपासना करणारा, प्रार्थना करणारा हा म्हणजे आर्तभक्त. जिज्ञासू भक्त म्हणजे काय? तर जो भक्त ईश्वराचं स्वरूप जाणून घेण्यासाठी ईश्वराची भक्ती करतो आहे तो जिज्ञासू भक्त. आणि मग अर्थार्थी भक्त म्हणजे कोण? तर आपल्या मनामधल्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी फक्त परमेश्वराची भक्ती जो करतो, मग ती इच्छा काही असू दे, सत्ता संपत्ती मिळवण्याची वगैरे वगैरे, तर मनातल्या इच्छा पूर्ण करण्यासाठी जो भक्त परमेश्वराची भक्ती करतो तो अर्थार्थी भक्त. आणि मग ज्ञानी भक्त, हा ज्ञानी भक्त जो आहे तो मात्र मनामध्ये कोणत्याही प्रकारची इच्छा न ठेवता निष्काम निर्हेतुक अशा दृष्टीने परमेश्वराची भक्ती करतो. आणि या ज्ञानी भक्ताचं कृष्णाने, भगवंताने मोठ्या उज्ज्वल शब्दामध्ये वर्णन केलेलं आहे. कारण हा ज्ञानी भक्त आहे तो कुठल्याही प्रकारचं त्याच्या मनामध्ये इच्छा नाही आहे, अपेक्षा नाही आहे, निस्संग वृत्तीने तो कर्तव्य कर्म करत राहतो. आणि असा हा ज्ञानी भक्त हा भगवंताला अधिक आवडतो. ज्ञानाच्या सामर्थ्यावरती तो परमेश्वराशी विलीन होतो, एकरूप होतो आणि नित्य सत्कर्माच्या, चांगल्या कार्याच्या दिशेने प्रवास करत राहतो. असा हा ज्ञानी भक्त आहे. तर आपण आता या ठिकाणी ह्या ओवीपर्यंत आलेलो आहोत, 110 ओवीपर्यंत आलेलो आहोत. आणि हे 4 प्रकारचे भक्त कसे असतात हे भगवंताने आणि ज्ञानदेवाने आपल्याला अगदी साध्या सोप्या रसाळ भाषेमध्ये सांगितलेलं आहे. आज आपण इथेच थांबूया आणि त्यानंतर पुढच्या गुरुवारी यानंतरचं जो 7व्या अध्यायामधील ज्या ओव्या आहेत, काही श्लोक आहेत, त्याचं निरूपण आपण घेऊया. तर सगळ्यांना मनापासून धन्यवाद देते आहे. विकासजींना धन्यवाद. आणि आपण सगळे इथे उपस्थित आहात, तुम्हालासुद्धा मनापासून मी खूप खूप धन्यवाद देते आहे. स्वतः काळजी घ्या, छान राहा आणि एन्जॉय करा, आनंद घ्या. नमस्कार. थँक्यू रेखाताई, थँक्यू विकासजी.